आज सर कस काय लेट झाले कडे? ए वानेर तोंड्या वर काय ने गाणे म्हणायच नाही तर तू कोण रे सांगणार? हा माकड तोंड्या मला वानेर तोंड्या म्हणाला का? एक तर गुरुजी सांगतील नाही तर मग मॉनिटर सांगेल नाही गण्या सांगेल. गण्या मॉनिटर आहे का नाही? गण्या सांगेल मला. अबे छुत्तर तोंड्या गण्याच्या वतीने मी सांगायलो. तू पी आहे का गण्याचा? तुम्ही दोघं शांत बसा बरं. जिंकू द्या. तू कस काय लेट झाला आज? अरे माझ्या भावाला पायाला पाहुणे आलते आज. म्हणजे माझ्या भावाची तारीख घेतली आज. माझा भाऊ आता परवा दिवशी मुलगी बघायला जाणार आणि मी पण त्याच्यासोबत जाणार. तू जाऊ नको बाबा. काहून जाऊ नको? मा भाऊ येते मी जाणारच. अरे तू गेल्यावर होणारी सॉरी फिसकल बाबा. ती नवरी म्हणाली भिंगुटी कोण आणली? नको सांगू मला. भिंगुटी कोण आणली तिला माहिती आहे. माझ्या मामाचीच पोरगी येते. हां दुसरी काय लई लांबची नाही काय नाही. माझ्या सख्या मामाची पोरगी नवरी. हां आणि तिचीच लाईनी बहीण मला करायची. बापरे का रे तुला कशी पोरगी पाहिजे? आपल्याला सरकारी नोकरीवाली पोरगी पाहिजे. सरकारी नोकरी. बापू तोंड पाहिलं का आरशात? अरे लाईट बंद केला ना तुला पाहिल्याच्या नंतर माणसाला म्हणजे माणूस बेशुद्ध पडेल. बेशुद्ध. तो त्या भोयान तू ते इकून 3 केसन इकून 3 केसन मंदात 2 केस इनिमिन 8 केस तुझ्या टकुऱ्यावर. ते पाय पाहत हरणासारखे, ते डोळे पाहत मगरीच्या डोळ्यासारखे. आणि तुला सर्व्हिसवाली पोरगी पाहिजे का तुले? तीनदा नापास झाला तू. अरे नापास झालं मग काय झालं? तू मागचा इतिहास पाय. जेवढे जेवढे महान लोक आहेत मग राजकारणातले असो समाजकारणातले असो ॲक्टर असो म्हणजे हिरो असो किंवा मग खेळाडू असो कोणी असो पाय तू जेवढे जेवढे 10वीत 9वीत नापास झाले का नाही त्यानेच इतिहास केला म्हणलं. आलं का लक्षात तुया? हां ते नको सांगू नापासचं आणि पाचचं. आणि माया मामाची लाईनी पोरगी नोकरीवर आहे म्हणलं. सरकारी नोकरी तिला 80,000 पगार आहे. 80. काय कर उद्या घरी गेला की एकदा चांगल्या साबणाने आंघोळ कर. हो हां चांगलं स्वच्छ आंघोळ कर आणि खडकावर बस. आंघोळ करून खडकावर बसायची गरज नाही. माया मामा एक शब्द दिला म्हणलं दोन्ही पोरी तुझ्या घरी देईल. दोन्ही पोर आले. आलं का लक्षात? भावाचं लग्न झालं की लगेच 2 वर्षानं आपलं बँड वाजवायचा. डंग चिक डंग डंग चिक डंग डंग चिक डंग. हां तू नको हे करू. काय चाललंय तुमचं ते डंग चिक डंग? बापू सर आले वाटते. काय तुमची कोणती महत्वाच्या विषयावर चर्चा चालू आहे रे? नाही कोणती महत्वाचे माईल शब्द दिला आणि काय न झालं सर्व्हिसवाल्यानं काय किती वेळेस ऐकायलो मी. काय चालू आहे? अहो सर झिंगुड्या लेट आला. त्याला आम्ही विचारलं काऊन लेट आला तर ते म्हणे भावाची तारीख घ्याय पाहुणे आलते. आता त्याचा भाऊ पोरगी पाहा जाणार म्हणजे मामाचीच पोरगी आणि लाईनी बहिणी आला करायची सर्व्हिसवाली म्हणा म्हणजे नोकरीवाली बायको करायची. मी म्हणले बाबा तू काय कर तोंड धुवून खडकावर बस आंघोळ करून. है का नाही? बापरे सर्व्हिसवाली मुलगी पाहिजे का? अरे बाबा त्याच्यासाठी आपणही सर्व्हिसला असलं पाहिजे. आलं का लक्षात? सर्व्हिसवाल्या पोरी काय अशा तशा पोराशी लग्न करतात का? सध्याचा काळ तुम्हाला माहीत नाही का? मुलीची संख्या प्रचंड लक्षणीय त्या मुलीच्या संख्येत घट झालेली. त्याचा परिणाम काय झाला? कित्येक नवरदेव असे बगर लग्नाचे राहिले. समजलं का? कोणाचं 32 कोणाचं 35 कोणाचं 40 वर्ष वय व्हायलं तरीसुद्धा लग्न झालेलं नाहीत. आमच्या शेजारी एक मुलगा राहत होता. घरी प्रॉपर्टी मरणाचं शेत घर बांधलेलं सगळं काही व्यवस्थित. आणि त्याला ज्यावेळेस तो म्हणजे 22-24 वर्षाचा होता 24 वर्षाचा त्यावेळेस त्याला पहिली सोयरीक आली. मुलगी पाहायला गेला. मुलगी चांगली होती पण घराहून सोयरीक मोडली. दुसरी सोयरीक आली. घर चांगलं होतं मुलगी साधारण होती. ती सोयरीक मोडली. तिसरी सोयरीक आली. घरही चांगलं होतं मुलगीही चांगली होती पण ते वडील म्हणले बाबा आपण काय करू तुम्हाला काय हुंडा द्या म्हणजे कन्यादान द्यायचं मी देतो. आपण लग्न साध्या पद्धतीने करू. गडी नाही म्हणे. 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी अशा 15 पोरी पाहिल्या तर किती? 15. म्हणजे त्याचं 16व्या पोरीसोबत लग्न झालं सर. 16व्या पोरगी पाय गेली लग्न झालं. 16व्या? अरे 15 पोरी पाहिल्या. आलं का लक्षात?
नंतर त्याचं वय झालं 35 वर्ष. 35 वर्ष वय झालं, मग पुन्हा कधी मग जास्त पोरी पाहिल्या, मग पोरी याला पसंत करायला गेल त्या. असं करता करता तो आता 42 वर्ष त्याचं वय आहे. आता त्याला सोयरीकच येईन. आता म्हणते सर कशीही आणा, काळी आणा, गोरी आणा, उंच आणा, ठेंगणी आणा, जाडी आणा, पातळ आणा, मंदिरावर एखाद्या लग्न करू पण पोरगी आणा. आता पडला नवर देऊ. आलं का लक्षात? ते पहिला काळ होता, 2-2 बायका भेटायच्या. पहिल्या काळात मुलीची संख्या जास्त होती, आता मुलीची संख्या कमी आहे. म्हणजे याला जबाबदार मानवच आहे. आलं का लक्षात? वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे म्हणून काय केलं, बऱ्याचशा मुली गर्भात मारल्या. आलं का लक्षात? मुलीची गर्भातच हत्या केली, हत्या. आणि झिंगुटे सर म्हणतात मला सर्व्हिसवाली. म्हणतात नाही सर, माझ्या भावाचं लग्न झालं मामाच्या मोठ्या पोरी संघ, की लाईनी संघ आपलं लग्न आहे. म्हणजे 8व्या वर्गात तो लग्न करायचं तुले? नाही ना, 8व्या वर्गात नाही. शिकायचं 12वी झाल्याच्या नंतर, 14वी झाल्याच्या नंतर, BA कंप्लीट झाल्याच्या नंतर. पण मामानं आपल्याला शब्द दिलेला आहे आणि मामाची मुलगी सर्व्हिसवर आहे. आलं का लक्षात सर? का रे? तू 8व्या वर्गात आणि ती 8व्या वर्गात, म्हणजे 8 आणि 6, 8 आणि 7 म्हणजे 15व्या वर्षी सर्व्हिस लागली का ती? हा नाही ना सर, ती मोठी आहे माझ्यापेक्षा. तिचं वय 24-25 वर्ष आहे. 23-24 वर्ष तिचं वय असेल, ती सर्व्हिस लागली सर. म्हणजे तुझं वय 15-16 धर समजा, नाही तू 17 धर, 17 म्हणजे 2दा नापास झाला, म्हणजे 8 आणि 2 10 आणि ते 7 17 म्हणजे 3, म्हणजे 7-8 वर्षानं मोठ्या पोरीसंग लग्न करणार तू? आता त्याला काय होईल सर? आपली फिल्म इंडस्ट्री पहा, 20-20, 25-25, 16-16, 10-10, 15-15 वर्ष वयाच्या काही हिरोनिया मोठ्या आहेत, काही हिरो मोठे आहेत. त्याच्या संग लग्न केले म्हणजे हिरो नाही, हिरो नाही, एकमेका संग आपण केलं, मग काय झालं? आणि माझ्या मामानं माझ्या माईला शब्द दिलेला आहे की दोन्ही पोरी मी तुझ्या घरी देणार. आलं का लक्षात? का रे? तुझ्या मामानं जेव्हा शब्द दिला, तुझा मामा नशेत होता का? नशेत का झोपेत होता? तर माझा मामा नशेत नसते. सुपारीच्या खांडाचंही व्यसन माझ्या मामाला नाही. आलं का लक्षात? हां. आणि माझा मामा करोडपती आहे. बहुतेक त्याला वाटलं जर आपण आपल्या बहिणीच्या घरी पोरी नाही दिल्या तर आपली बहीण उद्या इस्टेटीत हक्क मागू शकते. म्हणून असेल कदाचित, आपल्याला काय माहिती. आपल्याला काय घेणं नाही सर. आपल्याला सर्व्हिसवाली बायको भेटायली ना, 80,000 पगार आहे. किती? 80,000. मला काहीच करायचं काम नाही, मस्त आयश. अरे बाबा, ती नोकरीवर तू नुसता भिकमाग्यावानी फिरशील. तू बी काय कामधंदा करायचा, तू बी जरा अभ्यास कर, तू बी नोकरी लाग, म्हणजे दोघं नवरा बायको नोकरीला. बरं गणेश, तुला कशी बायको पाहिजे? नोकरीवाली पाहिजे का कशी पाहिजे? तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला बी नोकरीवालीच पाहिजे होती, पण आपल्या मामाला लेकरू नाही ना, म्हणजे आपल्या मामाला पोरगी नाही. माझ्या मामाले काहून? सगळे पोरच झाले का ते मामाले? अहो सर, माझ्या मामाचंच लग्न राहिलं ना. बरं मला एक सांगा सर, मला जर नोकरी लागली नाही तर मला नोकरीवाली मुलगी भेटणार नाही. म्हणजे सध्याची कंडिशन काय झाली की मुलीला नोकरीवालाच नवरा पाहिजे, सोबत शेतीही पाहिजे, सोबत एकुलता एक असला तर लयच चांगलं, घरदार बांधलेलं असलं तर लयच चांगलं, 4 व्हीलर असली तर लयच चांगलं, आईबाप नसले तर लयच चांगलं. म्हणजे आईबाप असलेल्या नवर देऊन का आईबाप अनाथ आश्रमात पाठवायचे का सर? हां नाही, मुलीची अपेक्षा सध्या मान्य आहे. समजा आता कोणताही वडील, मी माझी जरी बहीण असली तरी माझ्या बहिणीला मी चांगलंच पाहिजे. पण मग शेतकरी, त्याच्यानंतर मजूरदार, त्याच्यानंतर व्यावसायिक, व्यापारी, या नवरदेवानं कुठं जायचं? याने काय करायचं? बरं पुन्हा एक, मी काही मुलीबद्दल बोलायला, बरं का, सगळ्या मुलीबद्दल बोलायला नाही. पुन्हा काय, मग काही लोक पुन्हा कमेंट करतील की काय झालं आणि असं झालं. मला सांगा, जर अरेंज मॅरेज करायचं असलं तर सगळ्या गोष्टी पाहिजे. म्हणजे मुलगा चांगला पाहिजे, शिकलेला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, घर पाहिजे, दार पाहिजे, शेती पाहिजे, चांगलं पॅकेज पाहिजे, कंपनीत असला तर सुसंस्कृत असला पाहिजे, व्यसनी नसला पाहिजे, सगळ्या गोष्टी, बँक बॅलन्स असलं पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अरेंज मॅरेजमध्ये चालतात. आणि लव्ह मॅरेज करायचं म्हणलं की मग कसाही चालतो. खरं आहे का नाही सर? नाही नाही, खरं आहे गणेश तुझं, परंतु सगळ्याच मुली तशा नसतात, सगळेच पालक तसे नसतात. आलं का लक्षात? सध्याची कंडिशन काय झालेली आहे गणेश, कोणी असो, मी असो, तुझे वडील असो, तू असो किंवा अन्य कोणी असो, आपल्या मुलीचं चांगलं व्हावं हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते.
म्हणून आपण ज्यावेळेस नवरदेव बघतो, म्हणजे आपल्या मुलीसाठी, आपल्या बहिणीसाठी, आपल्या भाचीसाठी, आपल्या मावस, म्हणजे जे समजा आपण ज्यावेळेस नवरदेव बघायला जातो त्यावेळेस आपण नवरदेवात काय पाहतो? सर्वप्रथम पाहतो की नवरदेव व्यसनी आहे का. दुसरी गोष्ट, कोणाला वाटते की आपली मुलगी साधारण पोराला द्यावं? हां, समजा उद्या तू सरपंचाचं पोरगं आहे, तुझ्या घरी इस्टेट आहे म्हणून तुला कोणी पोरगी देईल. उदाहरण तर तू जर गरीबाचं पोरगं असला, तुला घर नसलं, दार नसलं, तुला शेती नसली, तुला कोण पोरगी देणार? सांग ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे सर, एकदम बरोबर आहे. आता झिंगुड्या म्हणते त्याच्या मामानं त्याच्या माईलं वचन दिलं म्हणून झिंगुड्याला समजा ती सर्व्हिसवाली पोरगी भेटायली, ती 7-8 वर्षानं मोठी. आता मला एक गोष्ट सांगा, झिंगुड्याच्या मामाला जर पोरगीच नसती तर झिंगुड्याला काय भेटली असती सर्व्हिसवाली? एखादी साधारण करायचं काम पडलं असतं का नाही त्याला? हो सर, एकदम बरोबर आहे सर. हो. म्हणून तुम्हाला म्हणत असतो, शिक्षण शिका. शिक्षण शिकल्यावर काय होते? माणूस हुशार होते, नोकरी लागते, नोकरी लागल्याच्या नंतर 4 माणसात नाव होते, पैसा येते, चांगली मुलगी भेटते. आलं का तुमच्या लक्षात? आणि अभ्यास केल्याच्या नंतर काही वाया जात नाही. तुम्ही उगे टुकारपणा करता, नुसते धिंगाणा करत बसता. मी डोकं फोडू तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला ऐकू येत नाही. आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करता येतात. आलं का लक्षात? मला सांगा, आता गण्या तुला वाटतं असं माझ्या घरी 25 एकर शेती आहे, बरोबर आहे? 25 एकर शेतीत मी काय राजा माणूस, माझा बाप सरपंच. पण मला सांग, तुम्ही दोघं भाऊ आहात, 12.5 एकर झाली. उद्या तू लग्न झालं, तुला 2 लेकरं झाली, त्या 12.5 ते किती यायली? 6.5 एकर. पुन्हा त्या पोरायला लेकरं झाले, किती यायली? 3 एकर. पुन्हा म्हणजे जमीन कमी व्हायली का नाही? आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, शेतीत काय परवडायलं? यंदाची जर तू कंडिशन पाहिली तर यावर्षी पावसानं सगळा सत्यानाश केला. म्हणजे सोयाबीन गेली, तूर गेली, कापूस गेला, केळी गेल्या, ऊस गेला, हळद गेली. काय उरलं? शेतकऱ्याचा दसरा अंधारात, शेतकऱ्याची दिवाळी अंधारात. आणि गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, महाराष्ट्र शासन असो, भारत सरकार असो, शेतकऱ्याला देऊन काय देणार? आता जाहीर झाला 8,000 रुपये हेक्टरी. तुम्हाला सोयाबीनची बॅग 3-4 हजार रुपये आले एकरी. म्हणजे 2 एकरा सोयाबीन, नुसतं सोयाबीनची बॅग किती हजाराची व्हायली? 10,000ची. खत वेगळं, त्याच्यानंतर फवारण्या वेगळ्या, पेरणं वेगळं, डवरणं वेगळं, नागरणं वेगळं. सोयाबीन जर असेल तर ती आता म्हणजे आता तर नाहीच. 90% 99% महाराष्ट्रातले सगळा शेतकरी, म्हणजे भारतात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला, आपण महाराष्ट्रापुरता विचार करू, सगळा शेतकरी म्हणजे आता संकटात आहे, बरोबर आहे? सोयाबीन सोंगायचं तर विषयच नाही, ते वावर नीट करायचं किती पैसे लागतील? म्हणजे काय उरलं शेतीत? त्याच्यामुळं तुम्हाला सांगत असतो की अभ्यास करा, पण तुमच्या डोक्यात बसतच नाही. पुन्हा आता जे सरकार जे द्यायले हेक्टरी काय पैसे द्यायले, ते आता वाढवले का नाही मला माहीत नाही. या 7-8 दिवसात मी टी व्ही पाहिली नाही, आमची टी व्ही बिघडली. पण त्या पैशात काय होणार? दुसरी गोष्ट, महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे का, शेतीत काहीच राहिलं नाही. शेती परवडतच नाही. शेतीला जोडधंदा, एक तर व्यापार लागेल, नाही तर नोकरी लागेल. आता झिंगुड्या एक नशिबवाने, त्याला नोकरीवाली बायको भेटायला लागली. सगळ्या नोकरीवाल्या बायका भेटतात का? सांगा, नाहीच भेटत. हे प्रश्न, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. पुन्हा सरकार आता जे अनुदान देणार, म्हणजे तुम्हाला जे शेतकऱ्याला देणार, हेक्टरी मदत देणार, त्याचे पंचनामे होणार. आलं का लक्षात? त्याचा पंचनामा होणार, तुमचं पीक किती खराब झालं त्याची टक्के, म्हणजे लय कुठं नाही त्याच्यात. 100% सरसकट थोडं सरकारनं दिलं का सरकारनं 100%? हो सर, बरोबर आहे सर. आणि त्याच्यासाठी माझी एक सर विनंती आहे, आता सरकारला, आता आपण कुठेही गेलो म्हणजे एखाद्या दुकानात गेलो, एखाद्या मॉलमध्ये गेलो, एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेलो, कुठेही गेलो तर त्या प्रत्येक ठिकाणी CCTV असते. म्हणजे कोणी चोरी करायला, कोणी भांडणं करायला, कोणी काय करायला, सगळं त्या CCTVमध्ये दिसते. तसं माझी एक सरकारला विनंती आहे. काय विनंती आहे की सरकारनं काय करायला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात CCTV कॅमेरा बसवायचा सर. म्हणजे काय होईल माहिती आहे का, तुम्हाला पंचनामा करायची गरजच नाही. समजा एखादं नुकसान झालं, रोह्यानं नुकसान करो, तुमचं नैसर्गिक आपत्ती असो किंवा काही असो, नुकसान झाले की तुम्हाला पंचनामा करायची गरजच नाही. फलाना समजा मी शेतकरी, माझं गट नंबर एखादं जे असेल, समजा मी अर्ज केला की बाबा माझ्या शेतीचं नुकसान पावसामुळे झालं, सरकारला येऊन तिथं बांधावर येऊन पंचनामा करायची गरजच नाही. सरकारनं काय करायचं, ते CCTV फुटेज मागवायचं, CCTV पाहायचं, खरंच नुकसान झालं का. आणि 100% नुकसान तर खरंच असते, शेतकरी काही खोटं बोलत नाही, काय नाही. यावर्षी पावसानं 100% नुकसान केलं. आणि CCTV लावली की एक तर काय होईल माहिती आहे का, सरकारला प्रत्येक वावरात जाऊन पंचनामे करायची गरज राहणार नाही.
आता काय काय ठिकाणी काय होते लांबूनच पंचनामे होतात आणि मग ते झालं. मग ते ज्याला म्हणजे कोणाला मदत मिळते कोणाला मदत मिळत नाही. काही शेतकरी बरेच शेतकरी वंचित राहतात त्या मदतीपासून. त्याच्यामुळे CCTV लावली की कोणी वंचित राहायचं काम नाही. बरोबर आहे, बरोबर. पण एवढी CCTV लावणार कोण गणेश? लावणार कोण म्हणजे मी माझ्या कवितेतून मी एक कविता केली. त्या कवितेतून सरकारला CCTV लावण्याची मागणी केली आहे. तुम्हाला मी कविता ऐकून दाखवतो, ऐका. माझ्या कवितेचं नाव आहे आमच्याही वावरात CCTV लावून बघा. किती तगमग जीवाची किती कष्ट किती हाल. किती तगमग जीवाची किती कष्ट किती हाल. नशिबात नुसते भोग दुष्काळाचे साल. आमच्यासारखी करोडोची संपत्ती उघड्यावर ठेवून बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा. वखर असो नागर असो असतात अनुवानी पाय. पेरताना पुढं बाप असतो माग माग माय. वखर असो नागर असो असतात अनुवानी पाय. पेरताना पुढं बाप असतो माग माग माय. कमरेला बांधून वटी बियाण्याचं ओझं घेऊन बघा. कमरेला बांधून वटी बियाण्याचं ओझं घेऊन बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा. ऐन वेळी पाणी देताना वीज खेळते लपंडाव. ऐन वेळी पाणी देताना वीज खेळते लपंडाव. पाण्याविना करप ते पीक वरमी बसतो घाव. ऐन वेळी पाणी देताना वीज खेळते लपंडाव. पाण्याविना करप ते पीक वरमी बसतो घाव. लेकरावानी जपलेलं पीक एकदा तरी जाऊन बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा. हळूहळू वाढत जातो साहेब कर्जाचा डोंगर. हळूहळू वाढत जातो साहेब कर्जाचा डोंगर. मरेपर्यंत आयुष्यात आमच्या रोज रोज मरमर. हळूहळू वाढत जातो साहेब कर्जाचा डोंगर. मरेपर्यंत आयुष्यात आमच्या रोज रोज मरमर. हाल अपेष्टा दुःखाचे घोट चारच घोट पिऊन बघा. हाल अपेष्टा दुःखाचे घोट चारच घोट पिऊन बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा. इकडून तिकडून पिकलं जरी तरी त्याला मोल कुठं आहे. इकडून तिकडून पिकलं जरी तरी त्याला मोल कुठं आहे. शेतकऱ्याच्या दुःखासाठी तुमच्या काळजात ओल कुठं आहे. अंधाऱ्या रातीत पाणी गहू हरभऱ्याला देऊन बघा. अंधाऱ्या रातीत पाणी गहू हरभऱ्याला देऊन बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा. कर्जाच्या ओझ्यानं बाप आमचा जहर पितो. कर्जाच्या ओझ्यानं बाप आमचा जहर पितो. हरवतो आमचा आधार आम्ही बापाविना पोरके होतो. मरताना बापाची तगमग काळजात एकदाच घेऊन बघा. मरताना बापाची तगमग काळजात एकदाच घेऊन बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा साहेब. आमच्याही वावरात CCTV लावून बघा. नाही गणेश, एकच नंबर कविता आहे. त्या कवितेने डोळ्यात पाणी आलं. आणि खरोखर म्हणजे तू म्हणजे मला म्हणजे अभिमान होतो की आपल्या शाळेतला नंबर 1चा विद्यार्थी असतो. आणि शेतकऱ्याच्या वेदना संवेदना आजूबाजूचं दुःख तुझ्या कवितेत असते. म्हणजे तुझी कविता ऐकली ना की असं सत्य परिस्थिती जाणीव होते, खऱ्या परिस्थितीत जाणीव होते. नाही, एक नंबर कविता. टाळ्या वाजव पोरांनो.